महत्त्वाची बातमी समोर येते। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक संपन्न झाल्याचं कळत आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेत्यांची ही महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे। बैठकीमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाली अशी माहिती सूत्रांकडून मिळते आणि त्याच्यामुळे आता राष्ट्रवादीच्या वाट्याला सुद्धा मंत्रिपद येणार का हा सवाल या ठिकाणी उपस्थित झाला आहे। जयंत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीबाबत चर्चा झाल्याचंही सूत्रांनी सांगितलेलं आहे। जयंत पाटील यांच्यासोबत आल्यास मंत्रिपदाचं वाटप कसं करायचं यावर चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलेलं आहे। बैठकीला छगन भुजबळ, सुनील तटकरे, अनिल पाटील, पार्थ पवार सुद्धा उपस्थित होते अशी माहिती आहे। म्हणजेच दोन्ही जे राष्ट्रवादी पक्ष आहेत त्यांच्या नेत्यांची ही बैठक झाल्याचं कळतंय आणि त्याच्यामध्ये मंत्रिपदाबाबत चर्चा झाली अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आणि त्याच्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये खळबळ माजली आहे। प्रफुल्ल पटेल, तटकरे यांच्यासोबत भेट झाली नाही असं पाटील यांनी सांगितलंय। मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत भेट झाल्याची माहिती समोर आली आहे। मात्र दुसरी जी राष्ट्रवादी आहे, अजित पवारांची राष्ट्रवादी, या राष्ट्रवादीचे मोठे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासोबत भेट झालेली नाही असं जयंत पाटलांनी सांगितलेलं आहे। मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबतच्या भेटीनंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे। यावर आता खुद्द जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं। देवेंद्र फडणवीसांसोबत नियोजित बैठक होती। ईश्वरपूरमधील नगराध्यक्षपदाबाबत चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलंय। तसंच प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासोबत भेट झाली नसल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे आणि विलीनीकरण तसंच मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीचा काहीही संबंध नाही असंही ते म्हणाले। दरम्यान मी जिथं बसलो होतो तिथं दुसरे कोणीही नव्हतं असा खुलासा सुद्धा जयंत पाटील यांनी केलाय। तर आमच्या पक्षामध्ये आम्ही सगळे एकत्र आहोत, आमचे खासदार आणि आमदार आम्ही शरद पवारांसोबत आहोत असंही त्यांनी सांगितलेलं आहे। दुसरीकडे अजितदादांच्या अपघाती निधनानंतर विलीनीकरणाच्या चर्चा नाहीत असंही त्यांनी सांगितलेलं आहे। खातेवाटप आणि अर्थमंत्रीपदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय घेतील असं हे जयंत पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे जयंत पाटील आणि फडणवीसांच्या या भेटीनंतर निर्माण झालेल्या राजकीय घडामोडींना आता खुद्द जयंत पाटील यांनीच पूर्ण विराम दिलेला आहे। वेगवेगळ्या चर्चा रंगलेल्या होत्या आणि त्यावर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे। माझ्या मतदारसंघातील उरण ईश्वरपूर चे नगराध्यक्ष 7,000 मतांनी निवडून आले। जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे तक्रार झाल्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना अपात्र ठरवले। आता ही माझ्या भागातली मोठी घटना आहे आणि विधानसभेचं अधिवेशन चालू असताना झालं असतं तर तिथंच त्यांना भेटलो असतो। त्यांची वेळ मागितलेली होती, परवा त्यांना वेळ मिळाली नाही, काल त्यांनी वेळ दिली। त्यांनी वेळ दिलेली होती त्यात जरा उशीर झाला, मला कळलं तुला आणखीन काही वेळाने या। मी गेलो, चहा घेतला, ते तिथं नव्हते हॉलमध्ये। थोड्या वेळाने काही काळाने बऱ्याच वेळाने ते बाहेर आले। बाहेर आल्यावर त्यांनी विचारलं काय आहे, माझी जरा मीटिंग चालू आहे। मी त्यांना माझं गाऱ्हाणं सांगितलं। ते म्हटले मला माहीत नाही, मी लक्ष देतो आणि तुम्हाला 1-2 दिवसात त्याच्या बाबतीत काय स्टेटस आहे हे पाहून सांगतो। मी हॉलमध्ये बसलेलो, ते स्वतः तिथं बराच वेळाने आले आणि ते म्हटले की मला माझ्याकडं जरा मीटिंग चालू आहे, मला आता थोडी गडबड आहे यंत्र काय आहे। तर मी त्यांना सांगितलं तर ते म्हटले मला माहीत नाही, मी जरा माहिती घेतो आणि तुम्हाला 1-2 दिवसात सांगतो काय स्टेटस आहे ते। मी म्हटलं आता स्टेटस म्हणजे काय, अपात्र ठरलेले आहेत, त्यात आम्ही अपील करणार आहे। अपील नगरविकास मंत्र्यांकडे असतं, पण तुम्हाला आणि त्यांना दोघांना भेटून सांगावं अशी त्यातली भाग आहे म्हणतं। कालच्या भेट जी आहे, आता हे आपण ज्यांचा उल्लेख करताय ते दोघं जर मला भेटले असते तर मी तुम्हाला सांगितलं असतं हो भेटले म्हणून। भेटच झाली नाही तर मी हो तर कसं म्हणू। त्यामुळं माझा काही त्यांच्याशी संपर्क होण्याचा प्रश्न यापूर्वी नाही। सुप्रियाताईंच्या लग्नात मात्र हे दोघंही आलेले होते। दोघांची माझी 5 मिनिटं उभ्या त्यांचं स्वागत आम्ही सगळ्यांचंच करत होतो, त्यावेळी त्यांची भेट झाली। मी
एकनाथ शिंदे साहेबांनाही भेटायचा प्रयत्न केला होता, पण ते माझ्या माहितीनं दिल्लीला गेलेले. ते किंवा त्यांचे बरोबर असणारे प्रभाकर या दोघांचे फोन बंद होते आणि त्यामुळं या सगळ्या याच्यात मग मुख्यमंत्र्यांना भेटावं लागलं. त्यांनाही सांगितलं. एक 5-10 मिनटं आम्ही भेटलो आणि मी बाहेर आलो. जयंतराव तर ऑफिशियली गेले होते, गाडीने गेले, गाडीने आले. त्यांनी जयंतरावनी काय हुडी बुडी घातली नव्हती, ऑफिशियलीच गेले, काही प्रॉब्लेम नाही. एक तिथे सुनील तटकरेजी आणि प्रफुल्ल पटेलजी होते का नाही ह्याचं उत्तर माझ्याकडे नाही. आणि हा प्रश्न मला विचारायच्या ऐवजी हा प्रश्न तुम्ही माननीय देवेंद्रजींना विचारला पाहिजे, कारण काही मीटिंग त्यांच्या घरी झाली. वर्षा बंगल्यात ते राहतात ना, त्याच्यामुळे त्यांच्या बंगल्यात कोण येतं जातं हे आम्ही कसं सांगणार? आम्ही सामान्य माणसं, आम्ही साधे विरोधी पक्षातले खासदार, आम्हाला कसं माहिती असेल माननीय मुख्यमंत्र्यांच्या घरी कोण जातं नाही? ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही त्यांना विचारावं लागेल. आमच्या पक्षाचे नेते इस्लामपूरच्या, ईश्वरपूरच्या कामासाठी गेले होते, ऑफिशियली वेळ मागून गेले होते. त्यांचं काम झालं आणि पुढच्या दरवाज्याने गेले आणि पुढच्याच दरवाज्याने परत. ह्या काय प्रत्येकजण कुणाला भेटला म्हणून काही कट कारस्थानासाठीच भेटतं हे खरंच मनातून काढून टाकाय. दुर्दैव आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात कोणी भेटलं म्हणजे काहीतरी कट कारस्थान करते. एक हा माझा बुद्ध. जयंतराव काल ऑफिशियली माननीय मुख्यमंत्र्यांचा वेळ मागून गेले होते. माननीय मुख्यमंत्र्यांना ते हे सांगायला गेले होते की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार याचा नगराध्यक्ष, त्या नगराध्यक्षावर चुकीच्या पद्धतीने ॲक्शन घेतलेली आहे. बरोबर ॲक्शनचा टायमिंग बघा, हाऊस चालू असताना ॲक्शन नाही झाली, बरोबर असेंब्ली संपली आणि 2 दिवसात ॲक्शन झाली. हा योगायोग आहे. हा एक भाग झाला. आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे. एकीकडे या भेटीच्या चर्चा आहेत, विलिनीकरणासंबंधी चर्चा सुरू आहे, तर दुसरीकडे सुप्रिया सुळेंचं डिलिमिटेशन विषयी एक महत्त्वाचं विधान समोर आलं आहे. अधिकृतरित्या कोणतीही भूमिका आम्ही मांडली नाही असं सुळे यांनी म्हटलेलं आहे. आणि त्याच वेळेला विधेयकाबाबत गरज असेल तर सरकारनं प्रस्ताव द्यावा असं सुद्धा सुळे म्हणतायत. आणि जर त्याच्यामध्ये 50% उल्लेख असेल तर आम्ही चर्चा करण्यासाठी तयार आहोत असं सुद्धा सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देणार असल्याच्या चर्चा सकाळपासून सुरू होत्या. या चर्चांचं सुप्रिया सुळेंनी खंडन केलं. पावसाळी अधिवेशनामध्ये संसदेत मांडल्या जाणाऱ्या मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा पाठिंबा देणार असल्याच्या सर्व चर्चा निराधार आहेत असं सुप्रिया सुळेंनी सांगितलंय. डिलिमिटेशन हे विधेयक आलं तेव्हा 50%चा उल्लेख नव्हता, त्यामुळे विशेष अधिवेशनामध्ये विधेयक नामंजूर झालं असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलेलं आहे. तर आता विधेयकाबाबत गरज असेल तर सरकारनं प्रस्ताव द्यावा. विधेयकामध्ये 50% मर्यादेचा प्रस्ताव असेल आणि डिलिमिटेशन विधेयकाची अंमलबजावणी कशी करणार हे सरकारनं सांगितलं तर आम्ही चर्चा करू असंही सुप्रिया सुळे म्हणतायत. पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार अधिकृतपणे कुठल्याही चॅनलशी किंवा कुठल्याही वर्तमानपत्राशी पक्ष बोललेला नाही. पक्षाच्याबद्दल, पक्षाच्या धोरणांबद्दल जी काही भूमिका वर्तमानपत्रात किंवा चॅनल्सवर आली ती सूत्रांच्या थ्रू आलेली आहे. फिजिकली ऑफिशियली कुठलंही स्टेटमेंट हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारांनी केलेलं नाही. डिलिमिटेशनचा प्रोसेस काय असेल, म्हणजे मतदारसंघ जर बदलायचे झाले तर तुम्ही कसे बदलणार, त्याचा फॉर्म्युला काय, तर याचं उत्तर सरकारकडे नव्हतं. मग सरकारने बिल आलं. बिल आणल्यावर आम्हाला धक्का बसला, कारण का मला स्वतःला वाटलं होतं की ते 50% त्याच्यात लिहिलेलं असेल. बिलमध्ये कुठेही 50%चा उल्लेख देखील नव्हता. तुम्ही संसदेची चर्चा जर काढून बघितली, आम्ही सविस्तर त्याचा उल्लेख आमच्याही भाषणात केला आहे आणि माननीय अमित भाई शाहचं ऑन रेकॉर्ड पार्लमेंटमध्ये संसदेत स्टेटमेंट आहे की 50%ची अट माझी घालायची तयारी आहे. 1 तास हाऊस बंद करूया, मी बिलाचा प्रस्ताव करतो.
नंतर ना हाऊस बंद झालं ना नवीन बिल आलं. आणि बिलचं काय झालं हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार डिलिमिटेशनच्या बाबतीत जर गरज असेल तर सरकारने प्रस्ताव द्यावा. 50% जो कॅप आहे तो जर सगळ्या इंडिया अलायन्सची आम्ही चर्चा करू आणि योग्य आणि लोकप्रतिनिधी आणि मायबाप जनतेच्या हिताचा असेल तर आमची कुठल्याही विधेयकाला चर्चा करायची तयारी आहे. कारण काही लोकशाही आहे. डिलिमिटेशन व्हावं नाही व्हावं 50% वाढवावं काय फॉर्म्युलाची चर्चा तर झाली पाहिजे नाही का. सशक्त लोकशाहीमध्ये चर्चा तर झाली पाहिजे. आणि प्रस्तावच आला नाही त्याच्यामुळे प्रस्ताव नाहीच आला